परवानगी मिळालेल्या आहे आणि त्याच्यामुळे आमच्या उपोषणामध्ये आता कुठल्याही प्रकारचा व्यत्यय राहिलेला नाही। त्यामुळे उद्यापासून सुरू होणारं आमचं साखळी उपोषण हे ठरल्याप्रमाणे सुरू होणार सकाळी 11 वाजता आणि 3 वाजेपर्यंत पोलिसांनी आम्हाला सांगितलं गणपतीचे दिवस असल्यामुळे तर 11 ते 3 10 ते 3 या वेळेमध्ये आमचं हे साखळी उपोषण राहील। सर सगळ्यात महत्त्वाचं एकीकडे तुमचं उद्यापासून उपोषण सुरू होत आहे, तिकडे अजूनही जरांगे पाटील बसले आहे, मुदत संपत आहे, विखे पाटील त्यांच्याशी चर्चा करण्याकरता पोहोचत आहे अशी माहिती आहे। नाही, तर मी सांगितलं तो आणि ते आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामधला तो प्रश्न आहे। सरकारने तो कसा हाताळायचा तो सरकारचा प्रश्न आहे। आम्ही आमच्या संविधानिक मिळत असलेल्या आरक्षणाच्या रक्षणार्थ ते जसं आहे तसं राहावं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होता कामा नये, कमी होता कामा नये, ही भूमिका घेऊन आम्ही आमचा रोल या ठिकाणी करतो आहे की सरकारवर कितीही दडपण आलं तरी आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे। मुळात हे उपोषण म्हणजे बैठक जी झाली ती ओबीसीमध्ये जी अस्वस्थता आहे त्यामुळे झाली होती। जरांगे पाटील मुंबईकडे जेव्हा रवाना झाले होते त्यामुळे अस्वस्थता आहे। आता सरकारच्या पण हालचाली दिसतात आहे, स्वतः विखे पाटील तिथे आंदोलकांशी बोलण्यात जात आहे, ही अस्वस्थता अजून वाढेल असं वाटतं का आपल्याला? काय नाही, मी सांगितलं ना की आंदोलनकर्ते आणि सरकारमधला तो प्रश्न आहे। जेव्हा आमची साखळी उपोषण उद्यापासून सुरू होईल आणि आम्ही आमच्या मागण्या सरकारपुढे मांडू तर सरकारला आमच्यासोबतसुद्धा संपर्क करावा लागेल, आमचंसुद्धा ऐकून घ्यावं लागेल आणि आम्हालासुद्धा काही नाही काहीतरी आश्वासन द्यावं लागेल, आम्हाला हे द्यावं लागेल ना। आणि म्हणून त्याच्याकरता आमचा हा प्रोटेस्ट आहे की आम्हाला यापूर्वी सरकारने जे हमी दिलेली आहे, जे आश्वासित केलेलं आहे ते जसंच्या तसं त्यांनी ठेवावं, त्याच्यात कुठलाही बदल करू नये, कुणाच्या दडपणाला बळी न जाता। राज्याचे महसूल मंत्री म्हणाले का ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या अजूनही जे आहे प्रमाणपत्र तयार करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे काय परिणाम होईल याचा? नाही, हे बघा, सरकारचं म्हणणं आमचं म्हणणं की जो प्रचलित नियम आहे, अस्तित्वात आहे सध्या, की ज्याचे वडील आजोबा पंजोबा किंवा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा प्रकारची नोंद सापडत असेल, ज्या 7 जाती ओबीसीमध्ये येतात त्याची जर नोंद सापडत असेल तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, ते देणं भाग आहे। पण ज्यांच्याजवळ कुठलीच नोंद नाही त्यांना सरकार प्रमाणपत्र देऊ शकत नाही। आणि सर, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीला 2 दिवसाआधी सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे। आधी शिंदे समिती 58 लाख नोंदी शोधल्या, आता पुन्हा वेगळ्या गॅजेटचा दाखला देऊन नोंदी असल्याचं सांगितलं जात आहे। त्या नोंदीसोबत कुणबीचे दाखले दिल्यास आपली काही हरकत राहणार आहे का? हे बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे हा आहे, मी यापूर्वीसुद्धा बोललेला, ह्या 58 लाखाचा जो आकडा फुगवून सांगितला जातो, अभ्यासकर्त्यांनी आणि जे हे सांगतात त्यांनी अभ्यास करावा की ह्या 58 लाख नोंदी केव्हाच्या आहे, उपोषणकर्त्यांनी उपोषण केल्यानंतरचे आहे का? जेव्हा 1900 स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ज्याच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा लेवा पाटीलची नोंद आहे त्या नोंदी आहे। या 58 लाखापैकी 99.99% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। त्या 58 कोटीपैकी 38 कोटी ह्या नोंदी फक्त विदर्भातल्या आहे, 10 कोटी नोंदी कोकणातल्या आहे, जिथे पिढ्या कुणबी आहेत, मग हे का यांच्या आंदोलनामुळे मिळालेले आहे का? आणि यांच्या आंदोलनामुळे तो आणि लिहिला आहे का? आणि त्याच्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही आहे काय कुणबी ही जात स्वातंत्र्यापूर्वी पण होती, स्वातंत्र्यानंतरही होती काय? म्हणजे काका कालेलकर आयोगाने जेव्हा आपला अहवाल तयार केला आणि त्याच्यामध्ये जातीची यादी दिली, त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी जात आहे। त्याच्यानंतर मंडल आयोगाने जो अहवाल तयार केला त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी जात आहे। कुणबी जात काही नव्याने आलेली नाही किंवा कन्वर्ट झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे हे जे 58 लाखाचा आकडा सांगून दोन्ही समाजाची दिशाभूल होते आहे। हेच मी सरकारला सुद्धा अनेकदा आवाहन केलेलं आहे
की सरकारने याच्यावरती आपलं स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं. माझ्याकडे पूर्ण आकडे आहे, मी असा नाही बोलत की 6 विभागाच्या किती नोंदी सापडल्या, आंदोलन सुरू व्हायच्या पूर्वीच्या किती नोंदी आहे, आंदोलन सुरू झाल्या नंतरच्या किती नोंदी आहे, त्याच्यापैकी किती प्रमाणपत्र निर्गमित झालेले आहे. आता जे प्रमाणपत्र निर्गमित झाले त्याच्यामध्ये सुद्धा 90% प्रमाणपत्र जुन्याच लोकांचे आहे. कारण प्रत्येक घरी जर नवीन पोरगा जन्माला आला आणि त्यांनी 10वा वर्ग पास केला किंवा आता कधी तर पहिला वर्ग असतानाच काढावं लागतं, तर ह्या जुन्या लोकांचे ज्याच्याकडे आजोबाकडे प्रमाणपत्र आहे, बापाकडे प्रमाणपत्र, त्याच्या पोराला आपोआपच मिळते ना, त्याला काही नवीन नाही आहे हे. आणि म्हणून खरं म्हणजे सरकार हे जेव्हा वारंवार तशा प्रकारचा उल्लेख करतात, सरकारने स्पष्ट करायला पाहिजे की आंदोलनकर्त्याचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे कधीच नोंद नव्हती त्या नवीन नोंदी किती आहे. त्या नवीन नोंदी 1% जास्त नाही आहे, मी हे खात्रीने. आणि तेही कोणाच्या असतील, अनेक लोक आमच्या याच्यामध्ये ओबीसीमध्ये अशिक्षित आहे. त्या अशिक्षित लोकांना कधी प्रमाणपत्र काढायची गरज भासली नाही. शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे. केव्हा तरी त्यांचा घरचा पहिला पोरगा जेव्हा 10वा वर्ग पास होतो तेव्हा त्याला ते प्रमाणपत्र काढण्याची गरज भासते. मग तो तहसील ऑफिसला जातो, कलेक्टर ऑफिसला जातो, कारण त्याच्याकरता कोतवालपंजी पाहिजे असते. बापदादा शिकले नाही आहे म्हणून शैक्षणिक कागदपत्र उपलब्ध नसतात. त्याच्याकडे शेती नव्हती तर कोतवालपंजी कुठून भेटणार आहे. आणि मग अशा वेळेस इतर जे कागदपत्राचे पुरावे म्हणून ग्राह्य धरावे असं सरकारने नोटिफिकेशन काढलं होतं, त्या कागदपत्रामध्ये कुठे जरी नोंद सापडली असेल तर तो पूर्वजच आहे ना, तो काही कन्व्हर्टेड नाही आहे. ओरिजिनलच लोकांची ती नोंद आहे. ओबीसीमध्ये ज्या 400 जाती येतात, अनेक जातीचे लोक असे आहे आजही की ज्यांच्याकडे जातीचा हा पुरावा नसल्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळालं नाही, पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्रसुद्धा मिळालेलं नाही. अशा काही लोकांना मिळाल्या असेल तर आम्ही काही त्याला विरोध करत नाही, कारण आम्ही नेहमी म्हणतो पुराव्याशिवाय प्रमाणपत्र द्यायचं नाही. ज्यांच्याकडे महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र द्या, आमचा विरोध नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.